लहान मुलाला किनाऱ्यावर सापडलेल्या काचाच्या बाटलीतून अर्धपर्ददार वस्तू ओतली. त्याला वाटले की ते पारंपरिक ताईसाई आहे आणि तो गावातील श्रीमंत ज्येष्ठाला विकला. ज्येष्ठाने बोट दाखवून छेद केले. ते मऊ असल्याचे जाणून नातवंडासाठी सूप बनवण्याकरिता ठेवले. पण वस्तू हलते परग्रहीय लहान राक्षसाचे अंडे होते. राक्षस उगमल्यावर आजीआजोब घाबरलो. ज्येष्ठाने लोखंडी पिंजरीत ठेवून अभ्यासाचे ठरवले. दुसऱ्या दिवशी राक्षस अर्ध मीटर उंच झाला आणि ते प्राणी संग्रहालयात नेण्याचा निर्णय घेतला. तुरुंग बांधण्याच्या कॅनव्हासचे सैल झाल्यानंतर आजीआजोब कारमध्ये चढून पुन्हा बांधण्याचा प्रयत्न करतात. अचानक मोठा हात पिंजरीतून बाहेर येऊन आजीची मनगट घट्ट पकडतो. त्यांना लक्षात येते की राक्षस पिंजरीपेक्षा जास्त वाढले आहे आणि लोखंडी पिंजरी सहज ध्वस्त करू शकतो. पळून गेलेल्या राक्षसाला पाहून आजीआजोब मागे हटतात. राक्षस शांतपणे जंगलाकडे जात असताना काही खाण्यासाठी शोधत आहे. शेताच्या बाहेर लहान घोडे पाहतो, पण अधिक वेगवान असल्यामुळे त्याने पाठलाग करता मेंढींच्या गटाजवळ जातो. गटातील मेमुळे त्याला गारे म्हणते. राक्षसाने पुन्हा मुजफ्फरवाड्यातील कोंबडीच्या बोक्सामध्ये परतून समाधानाने खायला लागतो. शेताचा कुत्रा धोक्याची ओळख करून धुंकतो आणि शेतात लहान राक्षसाला पकडतो. कुत्रा आणि राक्षसात संघर्ष होतो. शेतमालक धोक्याचं लक्षात घेऊन मागे हटतो. त्यावेळी त्याला भाऊ दाजडू दिसतो, जो लष्करातले राक्षस पाहून धक्का बसतो. पोलीस आणि लष्करांनी राक्षसाचा पाठलाग करून शेवटी शेतात पोहोचतात. दाजडूने संशोधनासाठी पिंजरी तयार केली आणि राक्षस अटक करण्याचा निर्णय घेतला. विषम लाकडी कांडा थेट राक्षसावर ढकलला. क्रोधाने दाजडू पटकन खाली ढकलले. लक्ष वळले. सगळे लोक एक एक करून बंदूक फुटवत बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होते, पण राक्षसाने भिंत तोडली आणि पळून गेले. पाठ लावल्यानंतर राक्षस अचानक दिसू लागला नाही, परंतु त्याचा फिरत असणे धोकादायक असल्याने अटक करण्याची योजना आखली. राक्षसाला चिकन चारा आवडत असल्याने त्यावर चारा सोडला आणि भुकेला राक्षस लगेच खायला लागला. दुसऱ्या हेलिकॉप्टरने लाकडी जाळे सोडली, पण तांबेच्या जाळ्यामुळे राक्षस नियंत्रणात येऊ शकले नाही. त्यामुळे विद्युत यंत्र वापरून राक्षसाला बेहोश केले, परंतु तो वाढतच होता. एका परग्रहीय लहान राक्षसाला पकडून विद्युत झटका दिला आणि प्राणी संग्रहालयात नेलं. राक्षस बेहोश असताना लोखंडी साखळ्यांनी बांधून ठेवण्यात आलं. वैज्ञानिकांनी अभ्यास करत असताना लिफ्टवरून वस्तू पडल्या आणि छतावरील दिवा ठसठशीत पडला, ज्यामुळे उपकरणे शॉर्ट सर्किट झाली आणि राक्षस जागे झाले. शेवटी राक्षस स्वातंत्र्य मिळवून पळून गेला, पण जवळच्या हत्तीने त्याचा पाठलाग केला. लहान राक्षसाने हत्तीला पडून ठेवले आणि हत्ती सायन्स शाळेत फुफाट उच्छ्वास घेत बसला. लोकांनी राक्षसाला मारण्यासाठी अग्नीचे स्तंभ आणि रॉकेट गोळीबार केले, परंतु राक्षस जलद हालचालींमुळे बचाव करत होता. शेवटी टँक्सनी त्याच्या पोटावर गोळीबार करून राक्षसाला भिंतीवरून पडू भागवलं. हा लहान राक्षस अखेर वाघलेल्या भिंतीसोबत मृत्यूला गेला.